नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी करदाता नागरिक म्हणून पुढे येत सत्ताधारी व विरोधकांनी संयम आणि विकासाभिमुख भूमिका घेण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण केला जात असून हा विषय संबंधित शासकीय पडताळणी समितीकडे. समितीचा निर्णय येण्यापूर्वी सार्वजनिक स्तरावर त्या संदर्भात आरोप करणं योग्य नसून त्यामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचे नेमाडे यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे. तसेच कामात कुचराई केल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडे असून त्यांनी अशा गैरवर्तन करणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला पाहिजे असा मागणीवजा सल्ला उमेश नेमाडे यांनी दिलाय. नेमाडे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी 2 पावले मागे घेऊन शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे देखील आवाहन केले. बघूया संपूर्ण व्हिडिओ वृत्तांत. शहराची सध्याची राजकीय परिस्थिती, सततचे आरोप प्रत्यारोप, वाद यामुळे जनसामान्यांची फार पिळवणूक होताना तुम्हाला दिसते. त्यावर श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक त्या ठिकाणी आहे. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते सर्वात सत्कर्मणी. याचा अर्थ असा आहे की आपला अधिकार फक्त कर्तव्य आणि कामावर केला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा त्यांचा जो वेळ त्यावर ते घालवतात तेवढाच वेळ जर ज्या मतदारांनी त्याला निवडून दिलेला आहे त्या भुसावळकर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर त्यांनी दिला तर फार बरं होईल असं मला वाटतं. हे शहर सातत्याने जातीय सलोखा जपण्याचं काम करतं, परंतु राजकीय नेते ज्या पद्धतीने वागतात त्याचाच परिणाम शहरवासियांवर होतो, समाजावर होतो. आणि जर चांगल्या पद्धतीने हे लोक वागले तर चांगला परिणाम, सकारात्मक परिणाम होईल. परंतु आज परिस्थिती तशी नाही आहे. या शहरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे ज्या पद्धतीने वागतायत, तुम्हीच तुमच्या माध्यमातून दाखवून राहिले आहे, तर यांना असं वागण्याचा, बोलण्याचा अधिकार कोणी दिला? नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही जनतेसमोर जाऊन विविध विषय मांडतात, लोकांसमोर नतमस्तक होण्या इतपत तुम्ही त्या ठिकाणी ढोंग करतात. मग आज तुम्ही का म्हणून जनतेच्या मानसिकतेशी खेळ करताय? या शहरात आज अशी वाईट परिस्थिती आहे की दैनंदिन सुविधेचा बोजवारा झालाय. फक्त मुद्द्याची गोष्ट मुद्द्यावर जाताना त्या पालिकेच्या सभांमध्ये दिसते आहे. पालिकेच्या सभेमध्ये विरोधकांनी काही निवेदनं दिले तर ते निवेदनं स्वीकारण्यावरून, घेण्यावरून त्या ठिकाणी सभा तहकूब होत आहे. पूर्वीच्या काळात काही असं आम्ही पाहिलं नाही. नगराध्यक्षांचा अधिकार असतो निवेदनं घ्यावे, ते स्वीकारावे आणि ते स्वीकारून त्यावर कारवाई करावी किंवा नाही करावी हा त्यांचा प्रश्न असतो, त्यांचा अधिकार असतो. परंतु ते होण्याच्या आधीच काही मुद्दे न मांडतात, मुद्द्याची भाषा त्या ठिकाणी होते, हे आज योग्य दिसून येत नाही. आणि मग काय तर सभा तहकूब, पहिली सभा तहकूब, दुसरी सभा तहकूब, तिसरी सभा तहकूब. म्हणजे मला असं वाटतं की नगरपालिका हे असं माध्यम आहे की समस्या निवारण आणि समस्या, जरी काल समस्या होत्या त्याचं निवारण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर लोक विश्वास ठेवतात आणि त्या सोडवल्याच्या नंतर पुन्हा समस्या होतात आणि त्या पुन्हा सोडवल्या जाव्यात असं एक सूत्र नगरपालिकेचं असतं. मायबाप जनतेने ज्या पद्धतीने तुम्हाला निवडून दिलाय
आज त्या मतदारांचा आपण भ्रमनिरास केलाय, त्या मतदारांना आपण चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी सामोरं जाताना आपण दिसताय. नुसतेच पत्रकार परिषदा, आरोप प्रत्यारोप यामधून जनतेला काही घेणं देणं नाही. जनतेला काय पाहिजे आहे? तुम्ही आम्हाला जे रोज लागणारं पाणी आहे ते द्या, तुम्ही आम्हाला स्वच्छता द्या, तुम्ही आम्हाला चांगलं वातावरण द्या, चांगले रस्ते द्या, आमच्या भागातला, आमच्या गल्ली बोळातला विजेचा लाईट तुम्ही सुरू करून द्या. ही जनतेची माफक अपेक्षा आहे. आणि नगरपालिकेने जर आज रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षांचा काल मी एक बाईट पाहिला आणि आजच्या एका वर्तमानपत्रात सुद्धा बातमी पाहिली की मला काम करू देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. नगरपालिकेत माझं कोणी ऐकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझा त्यांना एक भावकीचा सल्ला आहे की जर तुम्हाला तशा पद्धतीने कोणी अडवण्याचं काम करत असेल तर तुम्हाला शासनाने फार मोठ्या पद्धतीचा त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. जे अधिकार लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला आहेत त्या अधिकाराचा तुम्ही वापर करा. तुम्हाला जर कोणी तुमचं ऐकत नसेल तर मुख्याधिकाऱ्यांना तुम्ही कानखडीत त्या ठिकाणी विचारा. विभाग प्रमुखांना तुम्ही बोला, विभाग प्रमुखांच्या अधिकाऱ्यांना तुम्ही बोला आणि ते जर तुमचं ऐकत नसतील तर तुमचा महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषदा औद्योगिक अधिनियम मुंबई 1965चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार तुम्ही त्यांना निलंबन सुद्धा करू शकता. एवढे अधिकार तुमच्याकडे आहेत आणि लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. तर लोकांना दैनंदिन सुविधा द्या. विरोधक तुमच्या मिटिंगांमध्ये काय करतात, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे काय तक्रार करतात याच्याशी माझ्यासारख्या कर भरणाऱ्या माणसाला काही घेणं देणं नाही. तुम्ही नाही मोठे विकासात्मक विषय झाले तर चालतील पण लोकांच्या दैनंदिन सुविधा पूर्ण इतपत तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याला कोणी अडवू शकत नाही. महाराष्ट्र शासनाने एक असा विशिष्ट निधी त्या ठिकाणी दिलेला आहे जो निधी तुम्ही स्वतःच्या सैने खर्च करू शकता. त्याला मिटिंगांची सुद्धा गरज नाही. मग असं असताना तुम्ही तुमच्या पक्षाने 3-4 दिवसात आम्ही पाणी पुरवू असं तुम्ही सांगितलं होतं आणि तुम्हीच काल बोललात की या ठिकाणी गेल्या 9 वर्षापासून 12 दिवस पाणी मिळत नाही. मी तर म्हणेल की 12च्या ऐवजी 15 दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीये. परंतु याला फक्त आणि फक्त नियोजन केलं पाहिजे. नियोजन जर केलं तर आपण 3-4-5 दिवसाच्या फरकाने पाणी देऊ शकता. परंतु नियोजन होणं गरजेचं आहे आणि पाणी हे या भुसावळ शहरातील सर्वात मोठा महत्वाचा विषय आपण या ठिकाणी पाहतोय. पूर्वी मी सुद्धा अशा परिस्थितीला सामोरं गेलो आहे. मी सुद्धा अशी परिस्थिती हाताळली आहे. मी तर 4 आणि 5 दिवसाच्या फरकाने पाणी द्यायचो. ते सुद्धा वर्तमानपत्रामध्ये टाइम टेबल द्यायचो की कोणत्या वेळेला कोणत्या भागात पाणी येईल, कोणचा वार असेल तर त्या वाराला कोणत्या प्रभागात पाणी देण्यात येईल अशा टाइम टेबल आम्ही जाहीररित्या त्या ठिकाणी द्यायचो कारण आम्ही नियोजन करायचो. परंतु कदाचित तुमच्याकडे त्या पद्धतीने आज सर्वसमावेशक सहकार्य नसल्या कारणाने आणि अधिकारी तुम्हाला काबील ठेवत असल्या कारणाने हा विषय होत असावा असं मला या ठिकाणी वाटतंय. त्यात सुधारणा होऊ शकते. आज या भुसावळ शहरामध्ये एकेकाळी शिल्पकार म्हणून पदवी ज्यांना जनतेने दिली होती ते माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे सुद्धा सभागृहात आहेत आणि भारतीय जनता पक्ष यांची मेजॉरिटी आहे. त्या मेजॉरिटीमध्ये त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री या तालुक्याचे विद्यमान आमदार संजय भाऊ सावकारे आहेत. मला असं म्हणायचं आहे की दोघांची या आपत्कालीन परिस्थितीवर एक समिती तयार केली गेली पाहिजे. सामंजस्याने या शहरात जर काम केलं तर आज शहरवासियांची जी पिळवणूक होते आहे कदाचित ती त्या ठिकाणी थांबू शकेल. आम्ही घनकचऱ्याचा व्यवस्थापनाचा निधी तुम्हाला देतो, तो तुम्ही आमच्याकडून वसूल करता, आम्ही पाणीपट्टी तुम्हाला भरतो, परंतु त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नाहीये, त्या ठिकाणी कामकाज केलं जात नाहीये असा माझा आरोप त्या ठिकाणी एक भुसावळकर नागरिक म्हणून आहे.
आज कोणीतरी पुढाकाराने काम केलं पाहिजे अशा विविध सामाजिक संघटनांनी माझ्याकडे गळ घातली. विविध प्रतिष्ठित नागरिक मला सांगतात की भाऊ ही फार परिस्थिती वेगळी आहे. अनेक लोक या भुसावळ शहरातून बाहेर निघत आहेत. भुसावळ शहरामध्ये जे वैभव होतं ते आज बघायला मिळत नाही आहे. तर मग याला कारणीभूत कोण? विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना हा नगरपालिकेच्या माध्यमातून जे लोकांना वेळीच धरण्याचा अधिकार दिला कोणी? अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात, पण बोलणार कोण? म्हणून आज मी या विषयाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आज शासनाच्या माध्यमातून भरमसाठ करोडो रुपयाचा निधी तुम्हाला मिळतो, परंतु तो जर निधी योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लागत नसेल तर हे आमचं दुर्दैव आहे. इतकंच नाही तर या परिस्थितीवर मी तर इतकं म्हणेल की माझ्यासारखे आमच्यासारखे कपाळ करंटे कोणीच नसावे. या सत्ताधारी आणि विरोधकांना ज्या पद्धतीने ते चालतायत, तर माझी एकच म्हणणं असेल, आणि हे माझं म्हणणं म्हणजे मी काही मोठा सल्लागार असं नाही आहे, परंतु मला वाटतं, मला कळवळ आहे की तुम्ही 2 पावलं मागे व्हा, हे 2 पावलं मागे होतील. आणि तुमच्याकडून जर इकड सत्ताधाऱ्यांमधले नेतृत्व जर भारतीय जनता पक्षाकडून कोणाचं जमत नसेल तर 2 लोक कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात पाठवा. यांच्याकडून भारतीय जनता पक्षाशी जुळत नसेल पण काही आपण 1-2 लोक तयार करा आणि त्या ठिकाणी तुम्ही पाठवा आणि हा तिढा सोडवा. या शहरातील सर्वसामान्य प्रतिष्ठित आणि सर्व जनतेने ज्या पद्धतीने आमच्याकडे काही विषय मांडले ते मांडण्यासाठी मी तुमचं माध्यम निवडलं आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करतो. जनतेचा संयम तुम्ही संवेदनशीलतेकडे जी वळवू नका, त्यांना रस्त्यावर येण्यासाठी तुम्ही भाग पाडू नका. नाही तर या महाराष्ट्रात असा एक इतिहास होऊ शकतो की नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या विरोधात जनता रस्त्यावर येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नामुष्की निर्माण करेल. असा विषय येऊ देऊ नका. त्या आत आपण काहीतरी मार्ग काढा एवढीच विनंती करतो. मला माहिती आहे की यावर आता पुन्हा दोन्ही पार्ट्या काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु मला असं वाटतं त्यांचा तो अशा पद्धतीने बोलण्यासाठी किंवा त्यांनी माझ्यावर काही बोलावं किंवा याच्यासाठी मी हे माध्यम निवडलं नाही, तर या भुसावळ शहराविषयीची असलेली आस्था म्हणून हे बोलतोय. अनेक लोकांना बोलायचंय पण ते म्हणतात ना की समोर कोण येईल आणि कोण कशाला दुश्मनी घेईल, तर या दुश्मनीचा प्रकार नाही. हा एक शहराविषयीचा कळवळा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद.